we just discussed the thing related to the construction of the N channel JFET, right? So in this case, see construction of N channel JFET त्याच्या रिस्पेक्ट टू पाहत होतो आपण. तर याच्यामध्ये पहा आपण N channel JFET पाहत होतो त्यावेळेस 2 P बार आहेत, लक्षात घ्या. 2 P बार आहेत. P बार त्यांची हेवीली डोप्ड असते. हेवीली डोप्ड इंडिकेट दॅट त्यांची डोपिंग डेन्सिटी लार्जेस्ट असते, म्हणजेच त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड करताना हायेस्ट इम्प्युरिटी ऍड केली असते कम्पेअर टू द N चॅनल, लक्षात घ्या. 2 P बारच्या मध्ये, आणि हे 2 P बार एकमेकाशी कनेक्ट केलेले असतात, लक्षात घ्या. एकमेकाशी कनेक्ट केलेले असते आणि त्यापासून एक टर्मिनल बाहेर काढला असतो. तो टर्मिनल म्हणजेच तुमचा गेट टर्मिनल असतो, लक्षात घ्या. आणि हा जे गेट टर्मिनलचे दोन्ही बार आहेत ते इंटरनली तुमच्या 2 P बारला कनेक्ट करण्यासाठी एक कॉन्टॅक्ट यूज केलेलं असतं, कॉन्टॅक्टिंग मटेरियल, ज्याचा रेजिस्टन्स थोडा स्मॉल असतो, लक्षात घ्या. त्या कॉन्टॅक्टिंग मटेरियलला ओहमिक मटेरियल असं म्हटलं जातं, ज्याचा रेजिस्टन्स कमी असतो आणि ते फक्त जस्ट पर्टिक्युलर पार्टला, इंटरनल पार्टला कनेक्ट करायचं काम करतं. ओके. त्याच्यानंतर दिस मिडल पोर्शन जो असतो ना, तो N चॅनल असं म्हटलं जातं. तर N चॅनल काय असतो की हा पोर्शन तुमच्या इलेक्ट्रॉनचं फ्लो कमी जास्त करण्यासाठी हा N चॅनलची साईज कमी जास्त होत असते, लक्षात घ्या. ही साईज डिपेंड तुमच्या गेट टू सोर्स अप्लाय केलेल्या व्होल्टेजवर डिपेंड असते, लक्षात घ्या. आणि हे PN बार आहे. P आणि N लक्षात घ्या, हे म्हणजे तुमच्या PN जंक्शन डायोड सारखं आहे. PN जंक्शन सारखा डायोड सारखा आहे. त्यामुळे याचं जे वर्किंग आहे, लक्षात घ्या, सेम PN जंक्शन डायोडचं वर्किंग आहे, त्याच्या रेस्पेक्ट आहे. लक्षात घ्या, P आणि N यांच्यामध्ये लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कुठलंही व्होल्टेज गेट टू सोर्स व्होल्टेज, लक्षात घ्या, गेट टू सोर्स व्होल्टेज 0 व्होल्टेज जर मी अप्लाय केलं, गेट टू सोर्स व्होल्टेज 0 म्हणजे कुठले व्होल्टेज अप्लाय केलं आहे, त्या केसमध्ये काय होतं पहा, P मध्ये होल्स मेजर आहेत, N मध्ये इलेक्ट्रॉन्स मेजर आहेत. तर P मधले होल्स आणि N मधले इलेक्ट्रॉन्स इथं मिडल पोर्शन आहे, कन्सिडर करा. या मिडल पोर्शन मध्ये येऊन रिकंबाईन व्हायला चालू होतात, लक्षात घ्या. हे काही इंटरमध्ये स्मॉलेस्ट इंटरपर्यंत ते इलेक्ट्रॉन्स आणि होल्स, म्हणजे इकडले इलेक्ट्रॉन जिकडे येतात, इकडले होल्स इकडल्या साईडला येतात, लक्षात घ्या. आणि तिथं ते रिकंबाईन होतात. काही वेळपर्यंत ते रिकॉम्बिनेशन प्रोसेस होते. एक लिमिट असतं, काही वेळानंतर काय होतं, इलेक्ट्रॉन्स आणि होल्स रिकंबाईन होत नाहीत. तर ते तिथे एक लेअर सारखे त्यांचं इलेक्ट्रॉन आणि होल्स रिकंबाईन झालं, एक डिफ्युज्ड लेअर फॉर्म होतो. तिथं एक असा डिफ्युज्ड लेअर होतो, ज्यालाच आपण डिप्लेशन लेअर असं म्हटलं जातं. हे कधी होतं, ज्यावेळेस मी P आणि N ला 0 व्होल्टेज अप्लाय करतो. सेम थिंग इथे जे आहे ना, तीच इथं हे सुद्धा PN जंक्शन डायोड सारखंच आहे. त्यामुळे सेम प्रोसेस इथं सुद्धा फॉर्म होते, लक्षात घ्या. सेम वे इथं पण होते. त्यामुळं हे सुद्धा PN जंक्शन सारखं वर्क होतं आणि त्याच्यामधनं काही वेळपर्यंत इलेक्ट्रॉन आणि होल रिकंबाईन होतात. एका वेळानंतर तिथं सुद्धा डिप्लेशन लेअर फॉर्म होतं, लक्षात घ्या. ओके. त्यामुळं आता लक्षात घ्या, इथं डिप्लेशन लेअर फॉर्म झाले, याची साईज म्हणजे कधी जास्त असेल, कधी कमी असेल, त्याच्यावर तुमच्या चॅनलची मधल्या पोर्शनची किंवा इलेक्ट्रॉन कंडक्शन पोर्शनची साईज डिपेंड असते, लक्षात घ्या. जर तुमच्या ह्या डिप्लेशन रिजनची जर VJ = 0 म्हणजे गेट टू सोर्स व्होल्टेज जर 0 अप्लाय केला असेल, तर हा डिप्लेशन एरिया मिनिमम असतो, लक्षात घ्या. त्यामुळे लार्जेस्ट तुमचं N चॅनल असतं, लक्षात घ्या. तुला 3 टर्मिनल आहेत तुमच्या N चॅनल JFET. एक आहे तुमचा सोर्स, दुसरा आहे गेट आणि तिसरा ड्रेन, असे 3 टर्मिनल आहेत. सोर्स म्हणजे काय असतो, इट इज द रिझर्वायर ऑफ द मेजॉरिटी चार्ज कॅरियर. म्हणजे काय, तुमचे जे मेजॉरिटी चार्ज असतात, कॅरियर असतात ना, ते इथून इनिशिएट होतात, लक्षात घ्या. आणि ते थ्रू द N चॅनल तुमच्या ड्रेनकडे जात असतात. म्हणजे इनपुट तुमचं ऍज अ सोर्स झालं आणि आउटपुट तुमचं ड्रेन झालं, लक्षात घ्या. म्हणजे अप्लाय केलेले जे इलेक्ट्रॉन्स असतात, ते इन दिस केस इलेक्ट्रॉन असतात, N चॅनल इलेक्ट्रॉन, ते फ्लो होऊन तुमच्या ड्रेनकडे जात असतात, लक्षात घ्या. ड्रेनकडे जात असतात म्हणजेच इनपुट झालं सोर्स आणि ड्रेन झालं तुमचं आउटपुट. म्हणजे सोर्स ऍज इनपुट टर्मिनल, ड्रेन ऍज आउटपुट टर्मिनल असतं, लक्षात घ्या. N चॅनल इंडिकेट दॅट हा मिडल पोर्शन ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स मेजर असतात. त्यामुळं इथं काय असतं, सोर्स मधनं व्होल्टेज जर अप्लाय केलं तर मेजॉरिटी इलेक्ट्रॉन तुमच्या ड्रेनकडे ट्रॅव्हल्स होतात, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 2 थिंग इम्पॉर्टंट आहेत. ओहमिक कॉन्टॅक्ट काय असतं, तर तुमचे गेटचे टर्मिनल तुमच्या इंटरनलच्या पार्टला, आयदर युअर गेट, ड्रेन और सोर्सच्या पार्टला इंटरनली कनेक्ट करण्यासाठी, ज्याला लेस ओहम
ज्याला लेस रेजिस्टन्स असतो असे मटेरियल तिथं कनेक्टिंग करण्यासाठी फक्त त्याचा यूज अदर ॲज अ मटेरियल नाही, फक्त कनेक्टिंग पार्टिकल म्हणून होत असतो. मग त्याला लेस ओहमिक रेजिस्टन्स किंवा ओहमिक रेजिस्टन्स असं ओहमिक मटेरियल ओहमिक कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं. लक्षात घ्या. एन चॅनल इंडिकेटर त्याच्यामध्ये लार्जेस्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे आता पहा त्याच्यात विथ रिस्पेक्ट टू डिप्लेशन रिजन आपल्याला पाहायचंय. ज्यावेळेस आपण याला लेस अमाऊंट ऑफ व्होल्टेज अप्लाय करतो, म्हणजेच लेस अमाऊंट इंडिकेट दॅट VGS इक्वल टू 0, त्यापेक्षा जास्त म्हणजे निगेटिव्ह कन्सिडर केलं जातं. ते सुद्धा लेस आहे, पण ते केसला वेगळं डिप्लेशन रिजन आपल्याला फॉर्म होणार आहे. ज्यावेळेस VGS इक्वल टू 0 असतं त्यावेळेस हे तुमच्या डिप्लेशन रिजनची साईज मिनिमम असते. लक्षात घ्या. हे साईज मिनिमम असल्यामुळे तुमचा इलेक्ट्रिक कंडक्शनसाठी किंवा करंट फ्लो होण्यासाठी एरिया मॅक्झिमम असतो. इन केस ऑफ when we have applied the VGS equal to 0, there's VGS equal to अजून दोन कंडिशन आहेत. VGS equal to निगेटिव्ह आणि VGS equal to पॉझिटिव्ह. लक्षात घ्या. VGS equal to निगेटिव्ह ऍक्च्युली VGS equal to पॉझिटिव्ह यूज केले जात नाही. VGS equal to निगेटिव्ह इंडिकेट काय करतं, गेटला मायनस प्लस व्होल्टेज असं अप्लाय केलं जातं. लक्षात घ्या. मायनस प्लस असं व्होल्टेज अप्लाय केलं जातं. त्यामुळे काय होणार आहे, याला निगेटिव्ह व्होल्टेज म्हणजे P ला मायनस आणि इथं प्लस अप्लाय केल्यामुळं, त्या निगेटिव्ह व्होल्टेज अप्लाय केल्यामुळं तुमचा जो PN जंक्शन डायोड आहे ना, तो त्याचा जो डिप्लेशन लेअर आहे तो वाढत जाणार आहे. आणि एक टाइम असा नाही की ते एकमेकाला कनेक्ट होणार आहेत. लक्षात घ्या. ही प्रोसेस होणार आहे. दिस विल बी रिलेटेड टू द एन चॅनल. लक्षात आलं इथपर्यंत? कन्स्ट्रक्शन ऑफ एन चॅनल आणि त्याच्यातला ऍक्च्युली वर्किंगच्या रिलेटेड लक्षात आलंय का? येस सर. ओके. सी दिस इज सम ऑफ द थिअरी पार्ट. मी जे आता सांगितलं तेच सगळं आहे. तुम्ही एकदा परत वाचून घ्या. नुसतं वाचून काढा. याच्यामध्ये सेमच आहे. मी जे सांगितलं तेच आहे सगळं याच्यामध्ये. आता जे तुम्हाला सांगितलं ते इन डिटेल परत एकदा असावं यासाठी मी तुम्हाला ते वाचून काढा म्हणतो. झालं वाचून? Okay. We have seen now operation, that is VGS equal to 0 and VGS equal to negative. These are the two operation of the operating condition of your JFET, right? See, घेऊ पुढं. चालेल? झालं? रिप्लाय द्या मला. वाचून झालं का? अंकल की झालं का वाचून? झाल्यावर तुम्हीच सांगा. अर्धा मिनिटं थांबतो. सर थर्ड कंडिशन नाही का? तिसरं आपण ऍप्लिकेशनली यूज करत नाहीये. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं VGS इक्वल टू 0, VGS इक्वल टू निगेटिव्ह, VGS इक्वल टू पॉझिटिव्ह. पण VGS इक्वल टू जर पॉझिटिव्ह ठेवलं ना त्याची ऍप्लिकेशनच नाहीये. जसं की आपण ट्रान्झिस्टरच्या वेळेस पाहिलं होतं बा. ट्रान्झिस्टरचं ऑपरेटिंग कंडिशन मध्ये चार रिजन ऑफ ऑपरेशन दाखवलं होतं. कोणतं? ऍक्टिव्ह, कट ऑफ, सॅच्युरेशन आणि रिव्हर्स ऍक्टिव्ह हा एक कंडिशन होती. लक्षात घ्या. तर ती आपण यूज करत नव्हतो. त्यामुळं इथं सुद्धा सेम वे आहे की VGS इक्वल टू 0 आणि VGS इक्वल टू निगेटिव्ह. ओनली त्याच केसला तुमची ऑपरेशन आहे युअर फेट, जी VGS इक्वल टू पॉझिटिव्ह त्याची ऍप्लिकेशन नाहीत. म्हणजे कारण की त्याच्यामुळे जर पॉझिटिव्ह व्होल्टेज अप्लाय केलं ना त्यामुळे जो करंट मिळतो तो लेस मिळतोय.
जे त्याचे ऑपरेशन नाही आहेत, लक्षात घ्या. यासाठी दोनच ऑपरेटिंग कंडिशन आहेत तुमच्या जेफिटच्या, म्हणजे 3 आहेत ऍक्च्युली, लक्षात घ्या, पण दोनच आपण यूज करतोय आणि ऍप्लिकेशनली आपल्या सिलेबसला सुद्धा दोनच आहेत. ओके, त्यामुळे तुम्हाला दोन सांगणार. जसे की जेफिटला 4 होत्या, सॉरी पीजेटीला 4 होत्या, पण 3च रिव्हर्स ऍक्टिव्ह आपण यूज करतच नव्हतो, लक्षात घ्या. ते आपण स्टडी पण केलेलं आहे, आपल्या सिलेबस मध्ये पण नाही. सेम वे याच्यासाठी सुद्धा. ओके, लक्षात आलंय? येस सर. ओके. See, there are two operating conditions of the JFET. One is VGS equal to 0, VGS less than 0. These are the operation condition of the operating condition of the JFET. See, this is the diagram of your operation of JFET with respect to VGS equal to 0, right? VGS equal to 0 indicate that we have applying voltage across is 0 voltage. See, these are the 2p bar which are connected to the two side of the n bar, right? Here middle n bar च्या two side ला हे दोन्ही कनेक्ट केलेले आहेत. This forms the PN junction. This forms the PN junction across you. PN junction across you. We have applying the no any voltage. No any voltage indicate that 0 voltage. See, 0 voltage is applied across your gate to source. See, gate to source we are applying the 0 voltage. Now we have applied the plus voltage in across your drain and source terminal, right? So this is the condition of we have applying the gate to source voltage as a 0. Now we have applied the drain to source voltage as a positive voltage. In that case, what happened? See, when we have applying the gate to source voltage 0 indicate that whatever the size of this depletion region does not change. Why it is not change? लक्षात घ्या, ही कंडिशन म्हणजेच VGS इक्वल टू 0 आहे. VGS इक्वल टू 0 आहे म्हणजे काय? तुमच्या गेट टू सोर्स व्होल्टेज जे अप्लाय केलेला आहे, गेट टू सोर्स अप्लाय केलेला आहे 0 आहे, म्हणजेच तुमचा P चे होल्स आणि N चे इलेक्ट्रॉन रिकम्बाईन झाल्यानंतर एका लिमिट पर्यंत रिकम्बाईन झाल्यानंतर ते एकमेकाशी डिपोज होतात. डिपोज झाल्यानंतर त्याचा एक लेअर फॉर्म होतो, तो म्हणजे डिप्लेशन लेअर. जस्ट एवढा जो डिप्लेशन लेअर आहे इथं आणि इथं एवढाच राहील तो, म्हणजे मिनिमम एवढाच राहणार आहे. म्हणजे VGS इक्वल टू 0 असताना त्यावेळेस हा जो एरिया आहे डिप्लेशन लेअरचा तेवढाच राहणार आहे, मिनिमम एरिया एवढाच आहे. कारण का की त्या केसमध्येच फक्त तुमचे हा जो मिडल म्हणजे इलेक्ट्रॉन आणि होल रिकम्बाईन झाल्यानंतर मिडल पोर्शन जो क्रिएट झालेला आहे एवढा. यापेक्षा जर आपण व्होल्टेज कमी किंवा जास्त केलं तर ह्याची साईज वाढणार आहे. लक्षात घ्या कशी ते मी तुम्हाला सांगतो. पहा आता, पहा ज्यावेळेस मी गेट टू सोर्स व्होल्टेज कन्सिडर करा, गेट टू सोर्स व्होल्टेज मी 0 अप्लाय केलंय, म्हणजेच हे मायनस व्होल्टेज, म्हणजेच मायनस ऍक्च्युली अप्लाय केले पण ते प्लस मायनस म्हणजे हे 0 व्होल्टेज अप्लाय केलं होतं. 0 व्होल्टेज म्हणजे VGS इक्वल टू 0 ची कंडिशन आहे, बरोबर. VGS इक्वल टू 0 आहे म्हणजे इथं P ला मी ते 0 व्होल्टेज अप्लाय केलं N ला, म्हणजेच काय झालं, PN जंक्शन डायोडला मी 0 व्होल्टेज अप्लाय केलं, बरोबर. 0 व्होल्टेज अप्लाय केलं म्हणजे काय, तर लक्षात घ्या P मध्ये आपल्याला माहित आहे लार्जेस्ट अमाऊंट ऑफ होल्स असतात, N मध्ये लार्जेस्ट अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन असतात, लक्षात घ्या. सो ड्युरिंग या कंडिशन मध्ये काय होणार आहे, P कडले होल्स N कडे येणार आहेत, N कडले इलेक्ट्रॉन P कडे येणार आहेत. हा मिडल पोर्शन आहे, लक्षात घ्या, PN जंक्शनच्या मधला, लक्षात घ्या. तर ते दोन्ही कडले येऊन इथं मिडल पोर्शनला, लक्षात घ्या, P आणि N च्या मिडल पोर्शनला ते रिकम्बाईन होणार, रिकम्बाईन होऊन डिफ्यूज होणार आहेत. डिफ्यूज झाल्यानंतर, डिफ्यूज म्हणजे नष्ट होतात, लक्षात घ्या. डिफ्यूज झाल्यानंतर तिथे एक लेअर जे हे स्मॉलेस्ट अमाऊंट ऑफ पिरियड हे होतं, लक्षात घ्या. P कडले होल्स आणि N कडले इलेक्ट्रॉन्स एकमेकाशी रिकम्बाईन झाल्यानंतर ते डिफ्यूज होतात. इथं डिफ्यूज झाल्यानंतर काय होतंय, ते एक लेअर, ज्यालाच डिप्लेशन रिजन असं म्हटलं जातं, इथे एक लेअर फॉर्म होतो. त्यामुळे फर्दर P मधले होल्स आणि N मधले इलेक्ट्रॉन रिकम्बाईन होत नाहीयेत, लक्षात घ्या, राईट. त्यामुळे तिथं डिप्लेशन रिजन फॉर्म होतं, राईट. त्या डिप्लेशन रिजन मुळे ते फर्दर त्याच्यातले अनालिसिस म्हणजे फ्लो होत आहेत. पण ज्यावेळेस मी 0 व्होल्टेज अप्लाय करतो ना, त्यावेळेस याची जी साईज आहे डिप्लेशन रिजनची साईज ही मिनिमम साईज असते, लक्षात घ्या. ही साईज मिनिमम असते, म्हणजेच ज्यावेळेस मी
झिरो व्होल्टेज अप्लाय करतो त्यावेळेस मिनिमम अमाऊंट ऑफ डिप्लेशन रिजन याच्यामध्ये फॉर्म होत असतो दोन्ही साईडला मिनिमम. सेम इथं जसं पीएन आहे तसंच इथं आहे, मिनिमम अमाऊंट ऑफ द डिप्लेशन रिजन फॉर्म होत असतं. सेम टाइमला आता काय होत असतं, इकडे मी कुठलं व्हीडीएस म्हणजे ड्रेन टू सोर्स व्होल्टेज प्लस मायनस अप्लाय केलेलं आहे. लक्षात घ्या, प्लस मायनस व्होल्टेज अप्लाय केल्यामुळे काय होत असतं, इथून मी जे व्होल्टेज अप्लाय केलंय त्यामध्ये काय होत असतात, आता लक्षात घ्या, इथून मी मिनिमम अमाऊंट केलेलं आहे त्यामुळे याच्यातनं जो इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला चालू होतात. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला चालू होतात आणि हा जो एरिया आहे हा मोठा एरिया आहे, लार्जेस्ट एरिया आहे, त्यामुळे लार्जेस्ट अमाऊंट ऑफ इलेक्ट्रॉन याच्यातनं फ्लो होत असतात. लक्षात घ्या, कधी जस्ट मी व्हीजीएस हे इक्वल टू झिरो व्होल्टेज एवढं व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे त्यामुळे ते इथं फ्लो होऊन ते याच्यातनं फ्लो व्हायला म्हणजे ड्रेन टू सोर्स टर्मिनल मधून फ्लो व्हायला चालू होतात. म्हणजेच ज्यावेळेस मी व्हीजीएस ची व्हॅल्यू झिरो ठेवतो त्यावेळेस लार्जेस्ट अमाऊंट ऑफ करंट दॅट इज ड्रेन करंट फ्लो थ्रू द ड्रेन टर्मिनल ऑफ धिस कॉन्फिगरेशन. हे का होतं तर लक्षात घ्या की यासाठी जो एन चॅनलचा एरिया आहे तो लार्जेस्ट असणार आहे, कारण की मिनिमम हा आहे डिप्लेशन रिजन बरोबर, पण एवढा मिनिमम एवढाच डिप्लेशन रिजन त्याच्यामध्ये राहणार आहे, तो वाढणार नाही. लक्षात घ्या, त्यामुळं तुमचं चॅनलचा जो स्पेस आहे ऍक्च्युली पूर्ण दिसतंय ना चौकून, एवढा सगळा तुमचा एन चॅनल असायला पाहिजे, पण पी बार 2 ऍड केल्यामुळं तो तो पीएन जंक्शन सारखा ऍक्ट होतोय आणि झिरो व्होल्टेज अप्लाय केल्यामुळे तिथं स्मॉलेस्ट डिप्लेशन एरिया क्रिएट झालाय, पण तो लहान आहे. लक्षात घ्या, त्यामुळं ज्यावेळेस मी याला व्हीजीएस झिरो अप्लाय करतो त्यावेळेस त्याच्यातनं लार्जेस्ट अमाऊंट ऑफ ड्रेन करंट फ्लो होतो, कारण की इथं अप्लाय केलं झिरो व्होल्टेज असतं त्यामुळे इथं जे इलेक्ट्रॉन आणि होल जे फ्लो होत असतात, इन केस ऑफ हिअर नॉट होल्स, इलेक्ट्रॉन जे फ्लो होत असतात ते ड्रेनला पॉवर जोडल्यामुळे इथले इलेक्ट्रॉन्स ड्रेन टर्मिनल थ्रू द याच्यात फ्लो व्हायला चालू होत असतात. त्यामुळे याच्यातून मॅक्झिमम करंट फक्त आणि फक्त व्हीजीएस इक्वल टू झिरो असताना फ्लो होतो. म्हणजेच पहा इथं सांगितलंय, when the voltage between drain and source that is VDS is applied, then electrons flow from source to the drain, means this is source, this is drain, right? Why that happen? हे व्हायचं कारण काय की तुमचं जे डिप्लेशन रिजनची साईज आहे ना मिनिमम साईज असणार आहे, एवढी साईज आहे ना. एक लक्षात घ्या, कधी पण तुमच्या ज्या व्होल्टेज अप्लाय करता आयदर युअर voltage should be negative or the positive, right? Positive indicate the zero indicate निगेटिव्हच्या रिस्पेक्ट टू जर झिरो धरलं तर पॉझिटिव्ह आहे. लक्षात घ्या, तर हे झिरो इट शुड बी ऍक्ट ॲज अ पॉझिटिव्ह, सो साईज ऑफ दॅट इज लेस डिप्लेशन रिजन. त्यामुळे वॉट एव्हर द इलेक्ट्रॉन अँड होल दॅट शुड बी इनिशिएट फ्रॉम सोर्स they travel towards the drain terminal, right? So initiation of your current and flow of the current is possible when we have given the VGS equal to 0, right? So see here, the flow from source to the drain through the narrow channel existing between depletion layer. मी सांगितलं तुम्हाला आता की ज्यावेळेस मी गेट टू सोर्स झिरो व्होल्टेज अप्लाय करतो, राईट, गेट टू सोर्स झिरो करतोय त्यामुळे याच्यात ना अक्रॉस स्मॉलेस्ट डिप्लेशन रिजन असणार आहे. स्मॉलेस्ट डिप्लेशन रिजन काय इंडिकेट करतं की एरिया जो आहे तो लार्जेस्ट मिळणार आहे करंट कंडक्शनसाठी, म्हणजेच इलेक्ट्रॉनच्या कंडक्शनसाठी. लक्षात घ्या, दिस विल बी हॅपन इन केस ऑफ युअर JFET when we are applying the zero voltage, right? हेच तुमच्या हे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. ऍक्च्युली हे जे व्हीडीएस व्होल्टेज आहे ना फक्त तुमच्या इथून इनिशिएट झालेले इलेक्ट्रॉन झिरो म्हणजे एन मध्ये मधून ट्रॅव्हल करण्यासाठी व्हीडीएस व्होल्टेज अप्लाय केलेला आहे. लक्षात घ्या, इन अदर यूज याचा काही नाही. जर इथं आपण लक्षात घ्या, ज्यावेळेस मी इथं काही म्हणजे इंडिकेट झिरो व्होल्टेज अप्लाय करतो ना, झिरो व्होल्टेज अप्लाय करतो त्यावेळेस जो फ्लो होतोय करंट याच्यातनं ट्रेन करंट तो मॅक्झिमम असणार आहे. लक्षात घ्या, का मॅक्झिमम असणार आहे की ज्यावेळेस मी याच्यातनं व्हीजीएस झिरो अप्लाय करतो, व्हीजीएस झिरो अप्लाय करतो म्हणजेच काय करत असतो, हे डिप्लेशन रिजनची साईज मिनिमम असते. लक्षात घ्या, मिनिमम असतो म्हणजे त्याच्यातनं जास्त करंट फ्लो होतो, कारण की ह्याची साईज कमी आहे कम्पेअर टू म्हणजे या दोन्हीची साईज, सॉरी दिस लेअर अँड दिस लेअर इंडिकेट दॅट पी लेअर ची साईज कमी आहे. कारण का की त्याला अप्लाय केलेलं व्होल्टेज निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह मुळेच स्मॉलेस्ट डिप्लेशन लेअर झालेला आहे याच्यामध्ये. म्हणजेच काय इंडिकेट करतं की when we have applying the VGS equal to 0, in that case maximum amount of the drain current flowing through the device, that maximum amount of current is called as IDSS.
right? IDSS indicate that it is a drain current flowing through the device when we have applying the VGS equal to 0. So VGS equal to 0 indicate that in the case of VGS equal to 0, in that case maximum amount of drain current flowing through the device, this will be happen only due to the, in that case only we have less amount of your depletion region. Due to that less amount of depletion region, there should be largest amount of electron which should be initiated from your source, that should be travel towards the drain. So when we have applying the VGS equal to 0, in that case largest amount of drain current flowing, that drain current is called as IDSS, right? See, same thing here, right? When there is a no voltage is applied, that is 0 voltage between gate and source, the value of ID is maximum, that is IDSS, right? So in that case, your whatever the current flowing through the devices, that is maximum. Why it is maximum? Because size of, I'm again tell you, the reason behind it is only thing is that the size of the depletion region. Means in case of your N channel JFET or the P channel JFET, whatever the depletion region, that should be decided the operation of your particular JFET. Means if the size is small, it indicates that largest amount of current flow. If we have applying, consider, I'm telling another thing, if size is this layer is more, it indicates that we are applying the minus voltage. Minus voltage indicate that minus across G and plus across S. It indicates that there should be increasing the this layer. This layer indicate that depletion layer. It causes, they should be connected to each other. This depletion region increases up to the N. This also increasing up to the N. So less area for the transmission of the source initiated electron towards the drain. So that's why there should not be flow of the electron, right? So in that case, there is a less current flow, right? This is the condition of the VGS equal to negative, right? So due to the application of VGS equal to 0, there should be minimum width of the depletion region and maximum flow of the drain current. That drain current is called as IDSS. So IDSS is the current which should be maximum or more in case of your all of the operation of your JFET. Means we have applying the voltage, that should be VGS equal to negative, VGS equal to positive, or VGS equal to 0. Maximum amount of flow current in this case only VGS equal to 0. This will be happen only due to the fact that due to the application of less amount of, that is 0 voltage across your gate to source, there should be minimum number of the depletion region form across your JFET, right? See, the width of the depletion layer is minimum and width of the conducting channel is maximum, right? See, आताच मी सांगितलं तुम्हाला की काय होत असतं की ज्यावेळेस VGS अप्लाय करतो स्मॉलेस्ट किंवा 0 अप्लाय करतो तेव्हा डिप्लेशन लेअर स्मॉल असतं. डिप्लेशन लेअर स्मॉल म्हणजेच तुमचं N लेअर लार्ज असणार आहे, त्यामुळे त्याच्यातून मॅक्झिमम करंट फ्लो होणार आहे, राईट? त्यामुळे सांगितलं की हेन्स मॅक्झिमम ड्रेन करंट विल फ्लो थ्रू द IDSS, राईट? त्याच करंटला मॅक्झिमम करंट असं म्हणजेच IDSS करंट असं म्हटलं जातं. अटेंडन्स द्या. रोल नंबर 1. Present, sir. 2. Roll number 2. Present, sir. 3. Present, sir. 4. Present, sir. 5. Present, sir. 6. Yes, sir. 7. 8. 9. 10. 11. Yes, sir. 12. Present, sir. 13. Present, sir. 14. Present, sir. 15. Yes, sir. 16. 16. 17. Present, sir. 18. Yes, sir. 19. Yes, sir. 20. Yes, sir. 21. 22. Present, sir. 23. Yes, sir. 24. 25. Present, sir. 26. Present, sir.
26. Roll number 26. Present, sir. 27. Yes, sir. 28. Yes, sir. Roll number 28. Yes, sir. 29. 30. 31. Yes, sir. 32. 33. Present, sir. 34. 35. 36. 37. 38. Present, sir. 39. 40. 41. 42. Yes, sir. Yes, sir. 43. 41 yes. Yes, sir. 43. Yes, sir. 44. Present, sir. Absent number 7, 8, 9, 10, 15, 16, 21, 24, 29, 30, 34, 35, 36, 37, 39, 40, 43. Okay. Hello, बरोबर आहे? sir. हा 43 present, sir. ओके स्टॉप करूया.